नमस्कार मित्रांनो. आज 13 ऑगस्ट रोजी मी या ठिकाणी माझ्या ऑफिसला एक प्रेस कॉन्फरन्स बोलवलं आहे. गेल्या दीड वर्षापासून मी पी आर कार्ड ऑफिस भूमिलेख ऑफिस बद्दल एक तक्रार आहे माझी. जे गोरगरिबांचे माझ्याकडे पत्र आलते स्वतःहून त्यांनी आले किंवा जे पी आर कार्ड ऑफिस मध्ये आपण पी आर कार्ड काढायला जातो, आपण सोन्यापेक्षा महाग झालेला आहे पी आर कार्ड ऑफिस, असं त्यांचं म्हणणं होतं. मी चौकशी केली पूर्ण, तर त्या ठिकाणी एवढं भ्रष्टाचार निघालं. मी संचिका मागवलं, त्या माध्यमातून मला कळालं की बाबा इथं भ्रष्टाचार फार होले. त्याकरता मी संबंधित इथल्या अधिकाऱ्यांना मी पत्र दिलं, पण कुठे चौकशी झाली नाही. त्यानंतर मी संभाजीनगरला पत्र दिलं, तिथेही चौकशी झाली नाही. मग मी पुण्याला जाऊन उपोषणला बसलो, तेव्हा तिकडून एक पत्र निघालं आणि इकडे ते पत्र देण्यात आलं. मग माझं उपोषण तुटलं तिथं. पण इन्क्वायरी अशी झाली की कुठं काहीच त्यांनी दाखवलेलं नाही अजूनपर्यंत मला पत्रामध्ये. फक्त एक पत्र निघालं, इथं अधिकारी आले, चौकशी मांडले, काही त्याचा जबाब काहीच नाही. आणि इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की तू कुठेही जा, मला स्वतः त्यांनी म्हणले आमचं कुठं काही वाकडं होत नाही, आमचं वरपर्यंत सेटिंग आहे. आणि सेकंड, जेव्हा एखादा गरीब माणूस पी आर कार्ड काढण्यासाठी जातो तिथं, तर बाहेर ह्यांचे सोडलेले दलाल आहेत, एक 7-8 दलाल सोडलेले आहेत. ते मध्ये ऑफिसमध्ये एंट्रीच करू देत नाही. आणि चुकीनं कोणी मध्ये ऑफिसमध्ये गेलं, त्याची त्रुटी काढून साहेब लोक त्याला बाहेर हाकलून देतात. मग ते दलाल त्याला घेतात त्याला, आणि त्यांनी डुप्लिकेट कार्ड बिड बनवून तिथं असं दाखवतात जसे ते शासकीय अधिकारी आहेत, सरकारी अधिकारी आहेत. हे कुठंतरी बंद व्हावं, आणि जे अधिकारी आहेत तिथे गेल्या 6-6 वर्षापासून बसून आहेत, यांची चौकशी व्हावं, यांची मालमत्तेची चौकशी व्हावं. यांच्या हातावर जेवढे पण पी आर कार्ड झाले आजपर्यंत एफ आय आर, ते पी आर कार्डचं एफ आय आरचं चौकशी व्हावं. मी लास्टला इथं कुठंच रिझल्ट लागलं नाही या गोष्टीचं, आणि ह्यांनी जसं सांगितलं की नाही आम्हाला कुछ चेडा नाही होता, यासाठी मी निर्णय घेतला मग की आता आपल्याला मुंबई गाठा लागल. मी 14 ऑगस्ट रोजी माननीय मंत्री साहेब आपले बावनकुळे साहेब यांना पत्र पाठवलेलं आहे. एसपी ऑफिसर सगळीकडे पत्र पाठवलं मी की मी 14 ऑगस्टला मुंबई इथं उपोषणाला बसणार आहे. मला हेच बघायचं आहे की नांदेडला एवढं पैसा कमवलेत की बावनकुळे साहेबाला पण मॅनेज करतात काय. आमचं कोणी वाकडं करत नाही, असं श्रीरामे, रवी श्रीरामे यांच्या तोंडातून निघालेले शब्द आहेत ते. हा, यांचे एक शब्द आहेत पैसे मागायचे, म्हणजे 10 तारीख 10,000, 20 तारीख, म्हणजे बाहेरचे दलाल फोन लावून सांगतात साहेब बडा काम आहे, किती तारीख लिहू, ठीक आहे 20 तारीख ले म्हणजे 20,000, हा ठीक आहे 30 तारीख ले म्हणजे 30,000. यांचे असे कोडिंग तारीखद्वारे ठरलेले आहेत, म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये कुठेही यांच्यावर गुन्हे दाखल